हॅलो, नमस्ते. बघा, आपण आता कॉलर तयार करू. आपला हा समोरचा भाग आपण तयार करून घेतलेला आहे. बघा, हे असं ओपन आहे आणि इथे आपण हुक लावणार आहे आणि आपण आता कॉलर तयार करणार आहे. तर बघा, आता म्हणजे समोरचा भाग तयार करून घ्यायचा आणि जो मागचा भाग आहे तो आपल्याला तसाच ठेवायचा असतो. त्याच्यावरती आपण अर्धा इंच आपण हे कटिंग केलेलं आहे. पाठीमागचा भाग आपल्याला अर्धा इंच खोल एवढाच घ्यायचा आहे आणि मग नंतर शोल्डर जोडून घ्यायचे. हे बघा, हे असं शोल्डर जोडून घ्यायचे. आपलं जे शोल्डरचं नशाण आहे तिथून समोरचा गडाचे आपले शोल्डर हे दोघी जोडून घ्यायचे. बघा, आता आपण हे शोल्डरवर डबल शिलाई टाकून घेऊ. आपल्याला 2 वेळा शिलाई टाकून घ्यायच्या म्हणजे व्यवस्थित लॉक होते. आपल्याला हे डबल शिलाई टाकून घेऊ आणि दोघी साईडने आपल्याला तसंच करायचं आहे. बघा, हे दुसऱ्या साईडकडनं हे शोल्डर आपण जोडून घेऊ. हे बघा, आपण हे दोघे साईडचं शोल्डर जोडून तयार झालेलं आहे. आता आपल्याला कॉलर फुल ठेवायची आहे या हाफ घ्यायची आहे, तो पहिले आपण डिसाईड करून घ्यायचं. आता मला पूर्ण फुल घ्यायची आहे. तर मी जिथून गळा आपला ओपन झालेला आहे तिथून तर दुसऱ्या साईडपर्यंत पूर्ण मोजून घेईल. म्हणजे ह्या टोकापासून तर त्या टोकापर्यंत शेवटपर्यंत आपण हे मोजून घ्यायचं गोल राऊंडमध्ये. तर बघा, हे पूर्ण गोल राऊंडपर्यंत इथपर्यंत आपल्याला याला हे आपलं हे बघा 23 आलेलं आहे. हे बघा, तर आपल्याला हे 23 आलेलं आहे. ते एवढी पट्टी आपण कॅनव्हेसची काढणार. तर बघा, आपली ही कॅनव्हेसची पट्टी आहे. तर हे आपण अशी पूर्ण मोजून घेऊ. तर आपली हे 23 इंच हे पूर्ण आपण त्यानुसार मापानुसार 23 इंच पट्टी काढून घेतलेली आहे. आणि हिला आता आपण डबल घडी करून वरच्या साईडने गोल आकार द्यायचा जो आपला कॉलरला राहतो वरच्या साईडने. आणि असं सेम पकडून आपण त्याचा आकारनुसार कटिंग करून घ्यायची. हे बघा, व्यवस्थित गोल आकार देऊन घ्यायचा. ही आपली कॉलर तयार झाली आहे कॅनव्हेसची. आता आपल्याला सेम एवढाच कपडा घ्यायचा आहे 23 इंचाचा आणि डबल साईडमध्ये म्हणजे डबल घ्यायचा तेवढाच 23 इंचाचा कपडा. आणि बघा, एका साईडने आपण असं हे पलटून घ्यायचं आणि पूर्ण सेम शिलाई आपण किनारच्या साईडने टाकून घ्यायची. ही पूर्ण शिलाई आपल्याला गोल राऊंडमध्ये वरच्या साईडने टाकून घ्यायची आहे. बघा, इथे गोल आकार आलेला आहे. त्या गोल आकारानुसार शिलाई टाकायची आणि जे आपले एक्स्ट्राचं आहे ते असं कट करून घ्यायचं. बघा, जे एक्स्ट्राचं आहे आपण ते कट करून घेतलेलं आहे आणि जे गोल भाग आहे ते कट द्यायचा. असे छोटे कट देऊन घ्यायचे कारण त्याच्याने लवकर पलटलं जाते आणि व्यवस्थित फिनिशिंगमध्ये पलटलं जाते. तर आपण हे पूर्ण गोल भागाकडे कट देऊन घेतलेले आहे आणि आता आपण हिला पलटून घेऊ. पण इकडच्या साईडला बी थोडा कपडा एक्स्ट्रा आहे तर आपण तो कट करून घ्यायचा. असं पाव इंच या अर्धा इंच ठेवायचं आपल्याला शिलाई मार्जिन एवढाच. आणि बघा, आता हा पलटून घ्यायचा. हा पूर्ण असा व्यवस्थित पलटून घ्यायचा आणि याला प्रेसने व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आपली ही कॉलर तयार होते. हे बघा, तर आणि वरच्या साईडने एकदम बारीक म्हणजे किनारे शिलाई टाकून घ्यायची. पूर्ण गोल राऊंडपर्यंत शेवटपर्यंत आपल्याला वरच्या साईडने किनारे शिलाई टाकून घ्यायची आहे.
हे बघा आपण हे गोल राऊंड पूर्ण किनारे शिलाई टाकून घेतलेली आहे. हे बघा आणि आता आपली हे कॉलर तयार झालेली आहे. आणि जे खालच्या साईडचा जो उरलेला कपडा होता त्याला आपण असं अर्धा इंच फोल्ड करून घ्यायचा, म्हणजे तो आपल्याला जे आपलं कॉलर जोडायचं आहे आपल्याला शोल्डरला तिथे व्यवस्थित जोडलं जाईल. आणि जे आपली ही जी कॉलर आहे त्याच्यामध्ये सेंटर काढून घ्यायचा. इथं खडूने निशाण लावायचा, नाहीतर आपल्या कैचीने छोटंसं कट घ्यायचा आणि पुन्हा एकदा मोजून घ्यायचं की आपली तेवढीच आली आहे का. बघा 23 इंच अशी कमी आणि जास्तही नाही आली पाहिजे, नाही तर आपली कॉलर खालीवरी होईल. त्याच्यासाठी आपण मोजत राहायचं की आपली जेवढी घेतलेली आहे 23 इंचाची तेवढीच आलेली आहे का, तसं चेक करत राहायचं. आता बघा आपलं हे पुन्हा आपण हे कॉलरचं जे शोल्डरचा भाग आहे तिथूनही मध्यभागी सेंटरमध्ये कट लावून घेतला आणि खडूचं निशाण लावलं. म्हणजे आपण सेंटरमधून पाठीमागचा भाग जो सेंटरमधून कट दिला आहे ना तिथून लावत घेतली तर आपली जी कॉलर आहे ती व्यवस्थित लागते. म्हणजे आपण एका साईडने लावत घेतली तर ती मागे पुढे होऊ शकते. पण जर आपण शोल्डरच्या ज्या मध्य साईडला जे आपण कट दिला होता तिथून एका साईडकडून लावत आले आणि नंतर दुसऱ्या साईडकडनं, तर जी आपली जी कॉलर आहे ती व्यवस्थित लागते. तर मी सेम तसंच केलं आहे. शोल्डरपासून मध्य सेंटरपासून लावत घेतलेली आहे आणि व्यवस्थित हळूहळू लावत घ्यायची. हे बघा जो आपला गळा ओपन आहे समोरचा तिथपर्यंत व्यवस्थित बराबर आलेली आहे. तिथे असं मागे पुढे करून लॉक करून घ्यायचा. हे बघा आपली ही अर्धी कॉलर लागलेली आहे. आपण मधून सेंटरपासून लावत घेतली ना, आता सेम तसंच आपण दुसऱ्या साईडने जोडून घ्यायची. हे बघा जी आपली शिलाई मार्जिंग आहे अर्धा इंच या पाव इंच, त्या शिलाईच्या मार्जिंगनुसार एकसारखी शिलाई घेऊन आपल्याला हा दुसऱ्या साईडचं जोडून घ्यायचं आहे. हे बघा इकडचा भाग पण आपला व्यवस्थित पुरलेला आहे आणि शेवटी आपण असं व्यवस्थित लॉक करून घ्यायचं. डबल शिलाई टाकून द्यायची म्हणजे मागे पुढे करून. शक्यता आपल्याला ह्या कोपऱ्यालाच जास्त प्रॉब्लेम होतो. व्यवस्थित आकार आला पाहिजे, त्याचे कोपरे व्यवस्थित निघाले पाहिजे. तर बघा हे आपली अशी कॉलर लावून झालेली आहे. आता आपले जे कोपरे आहे ते आपण आता हे व्यवस्थित काढू आणि पुन्हा त्याच्यावर एक दाब शिलाई द्यायची आहे. बघा हा गोल आकारकडनं मी असं पलटवलं त्याला आणि आता पूर्ण सरळ शिलाई जे आपण जोडलेला एका साईडने आणि आता हे दुसऱ्या साईडने ही आपली दाब शिलाईसारखं आहे. तर आपण ही शिलाई टाकून घेऊ. ते व्यवस्थित हळूवार कपडा पूर्ण आवरून व्यवस्थित करायचा, कारण खालचा कपडा बी आपल्या शिलाईमध्ये येऊ शकतो. तर व्यवस्थित खालचा कपडा बी बघायचा. आपलं जे शिलाईचं आहे ते असं व्यवस्थित मध्ये टाकायचं आणि व्यवस्थित फिनिशिंगमध्ये शिलाई टाकायची. इथे असं घाई लावायची नाही, कारण आपलं कॉलरची जागा तिथे लावायला आपल्याला थोडं अडचण होते. तर व्यवस्थित हळूवार लावायची ही. हे बघा आपण आता ही व्यवस्थित लावण्यात येत आहे. आपल्याला जो कपडा आपण आतमध्ये टाकायचा आणि आपली जी मार्जिंगनुसार शिलाई टाकायची. बघा इथे टोकाकडे व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आपला जो कपडा आहे एक्स्ट्राचा तो आतमध्ये टाकून शिलाई टाकून घ्यायची. आता बघा इथे डबल शिलाई आपली लॉक करून घ्यायचं. हे बघा आपली ही कॉलर आपली व्यवस्थित दोघी साईडने शिलाई टाकून तयार झालेली आहे आणि आपण कॉलर तयार झालेली आहे. बघा व्यवस्थित आपली फिनिशिंगमध्ये कॉलर आलेली आहे. आपल्या समोरचा भागही आपला जो कट आहे गळ्याचा तो बी व्यवस्थित आहे. तिथे आपण हुक लावून घेऊ. ते समोरचा भाग ओपन आहे तिथे
आणि बघा आपली ही कॉलर व्यवस्थित छान फिनिशिंगमध्ये लागलेली आहे. तिला अजून आपण प्रेस मारली तर अजूनच छान दिसेल. तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा.